वेलकम टू माय ब्लॉग गाईज. कसे आहात सर्वजण. तुमचे माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. व या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे की मी या आठवडाभरात काय काय केले. तर पहिला मी आठवड्यात शिवून घेतला हाफ साडी लेहंगा. बनारसी सिल्कची साडी मी त्यासाठी वापरली होती आणि लेहंगाचं कटिंग करून मी स्टिचिंगसाठी लागले. तुम्ही पाहू शकता मी सारखा कॅमेरा चेक करत होते की कॅमेरा अँगल बरोबर आहे का नाही. मोबाईलनेच मी शूटिंग करते त्यामुळे, आणि शूटिंग स्वतः देखील घेते. कॅमेरा अँगल चुकू शकतो, त्याच्यासाठी सॉरी. काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर तुम्ही सांगू शकता. आणि हा लेहंगाचा स्कर्ट पार्ट मी शिवत आहे. तर या ब्लॉगमध्ये मी आठवडाभराचं काम टाकलं कारण माझ्याकडे जास्त व्हिडिओज नव्हते, पण काम भरपूर होतं. मी एका ब्लॉगमध्ये सगळं केलं आहे. आफ्टर लेहंगा मी ब्लाऊज पार्ट स्टिच करायला घेतला. ब्लाऊज पार्ट मी आर्महोल पॅनलमध्ये स्टिच करणार होते. त्याचं ड्राफ्टिंग मी केलेलं पॅटर्न्सचं. आफ्टर ड्राफ्टिंग मी कटिंग करत आहे. कटिंगनंतर मी पॅनल्स स्टिच करून घेतले, लायनिंग व मेन फॅब्रिक. आणि मी ह्या ब्लाऊजमध्ये जे रान आहे ब्लाऊजचं ते पाठीमागच्या साईडला ठेवलं. मी फक्त पुढच्या साईडचा ब्लाऊज प्लेन ठेवला. कारण मी नेटची जी त्याच्यासाठी ओढणी शिवलेली ना, त्याला मी साडीचाच काटाचे जे आहे ते बॉर्डर लावून घेतले व ते हायलाईट करण्यासाठी मी तसे केले. तुम्ही पाहू शकता मी खूप डेलिकेटली कटिंग करत आहे कारण खूप काळजीपूर्वक करावं लागतं. थोडंसुद्धा चुकून नाही चालत. तसेच ह्या ब्लॉगमध्ये मी मेकअपसुद्धा केला असं मी बोलले, तर ते तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता. आणि तुम्हाला असेच ब्लॉग पाहायचे असेल तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा. स्टे ट्यून गाईज त्यासाठी. आणि आता तुम्ही पाहू शकता मी स्टिचिंग करत आहे. स्टिचिंगचा मी ब्लॉग थोडासा स्लो ठेवला आहे. आफ्टर स्टिचिंग मी सगळे पॅनल्स एकत्र ठेवून बघितले की ते नेमकं नीट दिसत आहेत का नाही. तुम्ही पाहू शकता की त्याचा लुक असा येते, पण स्टिचिंगनंतर ते खूप मस्त झालेलं आहे ब्लाऊज. ह्याच्यानंतर मी स्टिचिंगसाठी गेले. तर ब्लाऊजचा लायनिंग आणि मेन फॅब्रिक स्टिच करून झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. आणि ब्लॉगच्या शेवटी सगळ्यात मी व्हिडिओ शूटचा ब्लॉग टाकलेला आहे, म्हणजे व्हिडिओज टाकलेले आहेत, कारण ते मी सगळ्यात शेवटी केलं. त्याच्यामध्ये मी 2 आणि जे वर्क आहेत ना ते करून घेतले होते. तर गाईज खूप प्रयत्न करून आणि खूप मेहनत करून मी हे ब्लॉग करते. माझ्या ब्लॉगसाठी प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा माझ्या ब्लॉगला. आणि काही चुका असतील त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्ही पाहू शकता आता मी ब्लाऊज स्टिच करत आहे. ॲक्च्युलीमध्ये खूप टेन्शन येते हे स्टिच करताना, कारण मी सुद्धा स्टिचिंग नाही शिकलेली आहे. मी फक्त आता सेकंड इयरला आहे आणि आम्हाला हे स्टिचिंग पार्ट जो आहे, लेहंगा स्टिचिंग पार्ट स्पेशली, आणि गाऊन जो आहे तो नेक्स्ट इयरमध्ये शिकवणार आहेत. आणि आत्ता सध्या मी सेकंड इयरला आहे. फक्त आम्हाला स्कर्ट आणि टॉप किंवा ड्रेस शिकवून झालेला आहे. आणि ड्राफ्टिंग कसं करायचं किंवा पॅटर्न्स कसे बनवायचे हे सांगितलं आहे. पुढच्या वर्षी आम्हाला कॉर्सेट आणि कॉम्प्लिकेटेड जे स्टिचिंग असतात ते सांगणार आहेत. तुम्ही पाहू शकता तरी पण मी प्रयत्न करून ते करायचा प्रयत्न करते. थोड्याशा चुका होतील, पण ह्यावेळेस हा ब्लाऊज थोडा जास्तच छान झाला असं मला वाटते. पण तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगू शकता. ब्लाऊज स्टिचिंगनंतर मी टेसल स्टिच करायला घेतले. पूर्ण पार्ट जो आहे साडीचा, फक्त ओढणी सोडली तर मी पूर्ण हा साडीतूनच काढलेला होता. टेसल्स आणि नॉटसुद्धा हा पूर्ण लुक आहे. आणि ही मी आहे. आता डे 2ला मी
अरोराचा गाऊन स्टिच करायला घेतला, म्हणजे अरोरा इन्स्पायर्ड होता तो गाऊन. सो पिंक कलरचे हे नेट फॅब्रिक आणि सॅटिन फॅब्रिक मी यूज केलं आहे. कॅमेरा अँगल सेट करून मी सर्क्युलर कट करण्यासाठी केले. तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ सर्क्युलर कट करताना. तर जसं मी सांगितलं की आम्हाला हा पार्ट नाही शिकवलेला आहे, तसंच सॅटिनवरती वर्क करणंसुद्धा आम्हाला ह्यावर्षी नव्हतं, तरी पण मी ट्राय केलं आहे. आधी पण स्टिच केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आधी एक मी ब्लू कलरचा ड्रेस शिवलेला, तो सुद्धा सॅटिनपासून होता आणि आता हा ड्रेस आहे. सो ह्याचं व्हिडिओ शूट आणि फोटोशूट मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून राहा. आणि जसं मी बोलले की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईकसुद्धा करा. त्यानंतर टॉप पार्टचा व्हिडिओ नाही घेता आला आणि हा स्कर्ट तयार झालेला आहे. सो हा पूर्ण लुक आहे, त्याला थोडासा फिनिशिंग द्यायचं आहे. आणि हा डे 2चा ब्लॉग. आज मी चालली आहे इचलकरंजीला, तर तिथे जाऊन आम्ही संध्याकाळी झुडिओला गेलो थोडीशी शॉपिंग करायला दीदीसोबत. त्यांनीच मला इथे आणलेले. आणि तुम्ही पाहू शकता की मी मेकअपची प्रिपरेशन करत आहे. सो जर तुम्ही माझी प्रिवियस व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की मी मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे. तर नसेल पाहिला तर नक्की जाऊन पहा आणि लाईक करा. सो प्रिपरेशन झाल्यानंतर दीदीचा व्हिडिओ काय मला घेता नाही आला, आणि त्यानंतर तुम्ही तिचा फायनल लुक पाहू शकता. आणि ही मी तिसऱ्या दिवशी. सो हे बघा, आता आम्ही पूजेला चाललो आहे. हे थोडेसे व्हिडिओ शूट्स घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो माझ्या स्वतःचा शूट करण्यासाठी लेहंगावरती. तो हे लोकेशन आहे, खूप सुंदर असं लोकेशन, दगडी बांधकामाचं होतं जसं मला हवं होतं. आणि हे व्हिडिओज आहेत, तर तुम्ही पाहू शकता. गूंजी सी है सारी फिजा, जैसे बजती हो शहनाइयाँ, लहराती है महकी हवा, गुनगुनाती है तन्हाइयाँ. सब गाते हैं, सब ही मदहोश हैं, हम तुम क्यों खामोश हैं. साज़े दिल छेड़ो ना. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून गाईज फॉर नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू.